नमस्कार मंडळी, नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. चला तर मग येत आहे ना वारीला, पंढरपूरच्या वारीला. पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची. अशातच तमाम ज्या क्षणाची गेल्या वर्षभरापासून वारकरी वाट पाहत होते तो मंगल क्षण आज आलाय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, जगद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारी. पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यामध्ये घेऊ येतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. या दोन्ही पालख्यांचे प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीचा प्रवास. 18 जुलैला संत तुकाराम महाराज आणि 19 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक 20-25. 18 जून प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम. 19 जून देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम. 20 जून आकुर्डी ते पुणे नानापेठ मुक्काम. 21 जून निवडडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम. 22 जून पुणे हडपसर लोणी कारभार प्रवास आणि मुक्काम. 23 जून लोणी कारभार ते यवत प्रवास व मुक्काम. 24 जून यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम. 25 जून वरवंड ते उंडवडी गवळ्यांची प्रवास व मुक्काम. उंडवडी गवळ्यांची ते बारामती प्रवास व मुक्काम. 27 जून बारामती काटेवाडी सणसर पालखी तळ मुक्काम. काटावाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण. 28 जून सणसर बेलवाडी निमगाव केतकी प्रवास मुक्काम. बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण. 29 जून निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास मुक्काम. इंदापूर येथे गोल रिंगण. 30 जून इंदापूर ते सराटी पालखी तळ प्रवास आणि मुक्काम. 1 जुलै सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम. अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन. 2 जुलै अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम. माळीनगर येथे उभे रिंगण. 3 जुलै बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम. 4 जुलै पिराची करोली ते वाखरी पालखी तळ मुक्काम. बाजीराव विहीर येथे उभे रिंगण. 5 जुलै वाखरी ते पंढरपूर मुक्काम. वाखरी येथे उभे रिंगण. 6 जुलै एकादशी नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान. 10 जुलै पंढरपुरातून देहूकडे परतीचा प्रवासाला सुरुवात. आता जाणून घेऊया संत श्री ज्ञानेश्वर माऊली पायी सोहळा वेळापत्रक. 19 जून माऊली पालखी प्रस्थान आळंदी. 20 जून आळंदी ते पुणे 29 किलोमीटर. 21 जून पुणे मुक्काम. 22 जून पुणे ते सासवड 32 किलोमीटर. 23 जून सासवड मुक्काम. 24 जून सासवड ते जेजुरी 16 किलोमीटर. 25 जून जेजुरी ते वाल्हे 12 किलोमीटर. 26 जून वाल्हे ते लोणंद 20 किलोमीटर. 27 जून लोणंद ते तरडगाव 8 किलोमीटर. 28 जून तरडगाव ते फलटण 21 किलोमीटर. 29 जून फलटण ते बरड 18 किलोमीटर. 30 जून बरड ते नातेपुते 21 किलोमीटर. 1 जुलै नातेपुते ते माळशिरस 18 किलोमीटर. 2 जुलै माळशिरस ते वेळापूर 19 किलोमीटर. 3 जुलै वेळापूर ते भंडी शेगाव 21 किलोमीटर. 4 जुलै भंडी शेगाव ते वाखरी 10 किलोमीटर. 5 जुलै वाखरी ते पंढरपूर आणि 6 जुलै देवसैनी आषाढी एकादशी.
10 जुलै गोपाळ कला व परतीचा प्रवास. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. आषाढी वारीतील लक्षवेधी रिंगणात धावणारा, रिंगण सोहळ्यात धावणारा बलराज अश्व. 40 वर्षापासून सेवा, मोहिते पाटलांना मान. अकलूज येथील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचा बलराज हा अश्व गेले 35 ते 40 वर्षे मोहिते पाटील यांचा अश्व जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यात रिंगणासाठी धावत असतो. मोहिते पाटलांचा हा पताकाधारी अश्व बलराज गेली 4 वर्षे जगद्गुरूंच्या सेवेत आहे. बलराज हा मारवाड जातीचा आणि सर्व शुभ लक्षण असणारा देखणा अलबक अश्व असून गेली 5 वर्षे तो जगद्गुरूंच्या पालखीच्या सोहळ्यात रिंगणामध्ये पताकाधारी अश्व म्हणून धावत आलेला आहे. आजवर बलराजकडून कोणत्याही भाविकाला कसलीही इजा झालेली नाही. हजारोंच्या गर्दीतही शांतपणे राहणारा व बलराज 5व्या वर्षी आता जगद्गुरूंच्या रिंगणात सोहळ्यात धावणार आहे. आषाढी वारीतील लक्षवेधी रिंगणात धावण्यासाठी वर्षभर बलराजला रिंगण सोहळ्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. याशिवाय हजारो भाविकांसोबत चालावे लागत असल्याने त्यासाठीचेही विशेष प्रशिक्षणही असोला बलराजला देण्यात आले आहे. त्यासाठी त्याला वर्षभर हरभरा, गूळ, दूध, तूप, गावाचा भुसा असा खास खुराक दिला जात होता. आषाढी वारीसाठी रवाना होण्यापूर्वी महिनाभर आधी या खास खुराकाबरोबर शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन व कॅल्शियम युक्त असे विशेष खाद्य दिले जाते. देहू ते पंढरपूर असा आषाढी पायी वारीचा प्रवास असणारी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूच्या वाड्यातून प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात अश्वाच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांचा अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांना 40 वर्षापूर्वी सुरू केला. त्यांच्या पश्चात डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील व त्यांच्या आई पद्मजा देवी मोहिते पाटील यांनी अश्वसेवा सुरू ठेवली आहे. आषाढी वारी पंढरपूर म्हणजेच वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातीचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. आषाढी वारी म्हणजे काय? वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होते. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नाम जपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हणले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेतून वारकरी वारी चुकवत नाही अशी भागवत संप्रदायाची धर्म आहे. त्यामुळे आषाढी वारी हे प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान पाळून आहे असे मानले जाते. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे म्हणजेच विठ्ठलाचे हे भक्त असतात.
आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असतात ते भगवंतांचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेचा जपमाळ म्हणून योगशिवाय ती गळ्यात घातल्याविना वारकरी होत नाही, वारकरी होता येत नाही असे हे वारकरी पंथ सांगतात. स्नान करून भाळी गोपी चंदनाचा पिळा लावा, नित्य नियमाने हरिपाठ म्हणावे, संतांचे ग्रंथ वाचावे, देवांच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे, भजन कीर्तनात सहभाग घ्यावा, पंढरपूर वारी करावी, तसेच एकादशी व्रत करावे, सात्विक आहार सत्वाचरण करावे, परोपकार आणि परमार्थही करावे. जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एक रूप व्हावे, नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय असा जयघोष केला जातो. स्थान परत्वे या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय अशा भेद आढळतो. अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते. पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संत श्री ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीची वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जाती पातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. एक व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, शंकर स्वामी, शिवूरकर महाराज, मल्लप्पा वासकर यासारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबाची वारीची परंपरा होती. संत साहित्यांचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवाच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाच्या आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाचा इतिहास सुरुवात होते. वारीचे दोन प्रकार आहेत, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. आषाढी वारी सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपल्या गावाहून पंढरपुरात येतात. कार्तिकी वारी वारकरी आपापल्या गावातून दर्शनासाठी पंढरपूर, आळंदी, देहू येथे जातात. या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात. हैबत बाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते. हैबत बाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगात ही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरावरील लोकांच्या आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते. ज्ञानदेवांची पालखी हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटाने, ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यात पूर्वी हत्ती, घोडे वगैरे नवाजमा श्रीमंत राजेसाहेब औंध यांच्याकडून येत असे. या खर्चात सहाय्य त्या त्यावेळेचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे.
पुढे कंपनी सरकारच्या अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इसवी सन 1852 पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली. तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा 1400 टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपूरला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच, पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली. 19व्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावतामाळी, रामदास स्वामी, संत गजानन महाराज यांच्या पालखी, शेगाव या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीत येतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात अभंग म्हणत पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात. संपूर्ण भारतातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. हे यांचे वैशिष्ट्य म्हणत झाले. वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळीची निवास, भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिलेला असतो. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते. पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलाकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात. एक विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहे, पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. विशेष बाब म्हणजे माऊलीच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त 6 कुटुंबालाच मिळतो. आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. पालखी सोहळा पंढरपूरला जात असतो तेव्हा 18 ते 19 दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदी देहूला येतात. वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धे संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने माऊलीचा अश्व असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. रिंगण आणि धावा. धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात. धावणे म्हणजेच धावा. वारीच्या वेळी निरनिराळ्या फळावर कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम होतात. फळ म्हणजे वारी प्रमुख व त्यांचा शिष्य मंडळीचा सुसंघटित समुदाय. वारकऱ्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या फळावर जाऊन तो कीर्तन, भजनादी श्रवण करतो. फळाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वतःची व त्याच्या अनुज्ञेने त्यांच्या शिष्य मंडळीची कीर्तने व प्रवचने होतात.
श्री नामदेव महाराजांचा, वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात, ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरवणे, पाण्याची व्यवस्था करणे, कपडे, वर्षावस्त्र देणे अशी सेवा केली जाते. रेनकोट, सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था यासुद्धा वारकऱ्यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी संभक्तांच्या शारीरिक चाचणी, उपचार यांची काळजी घेतात. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी म्हणजे वारकरी संप्रदायातील लोक विठ्ठलाच्या म्हणजेच विष्णूचा एक अवतार आहे. दर्शनासाठी पंढरपूर येथे पायी चालत जाणारी एक यात्रा आहे. ही वारी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला होते. वारी म्हणजे वारकऱ्यांचा समूह विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जाणे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना वारकरी म्हणतात. वारीमध्ये वारकऱ्यांचे अनेक लहान मोठे समूह असतात, ज्यांना दिंडी म्हणतात. पालखी, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी पंढरपूरला आणली जाते. वारी महाराष्ट्रातील विविध भागातून असे आळंदी आणि देहू येथून सुरू होऊन पंढरपूरला पोहोचते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी वारी पंढरपूरला पोहोचते. वारीचा मुख्य उद्देश म्हणजे विठ्ठलाच्या दर्शन घेणे, भक्ती करणे आणि आध्यात्मिक आनंद अनुभवणे. वारीमध्ये भजन, कीर्तन, अभंग, हरिपाठ, नामस्मरण आणि विठ्ठल भक्तीचे विविध कार्यक्रम होतात. वारी महाराष्ट्राची एक महत्त्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, जी समाजाला एकत्र आणण्याचे आणि भक्तीचा संदेश देण्याचे कार्य करते. वारी वारकरी संप्रदायाचा एक अविभाज्य भाग आहे. या वारीमध्ये अनेक संत, महंत आणि त्यांचे भक्त सहभागी होतात, ज्यांनी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेला समृद्ध केले आहे. वारीमध्ये सर्व लोक, गरीब, श्रीमंत, उंच नीच असा कोणताही भेदभाव रहित होऊन एकत्र येतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वर वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. वारी हे श्रद्धेची एक भव्य मिरवणूक आहे, जिथे वारकरी जवळजवळ 20 ते 21 दिवस चालतात. 250 किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालतात. वाटेत ते अभंग, भक्तिगीते, कीर्तने असे करतात. आध्यात्मिक चिंतनात मग्न असतात. दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी थांबते, तेव्हा तिथेच भोजनाची व्यवस्था केलेली असते. भोजनानंतर विश्रांती घेऊन वारी चालून पुन्हा विसाव्यासाठी थांबते आणि सूर्यास्ताच्या सुमाराला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते. हा उत्साह गुरुपौर्णिमेपर्यंत सुरू राहतो. हवेत फडकणारे असंख्य भगवे झेंडे, रंगीबिरंगी पगड्या आणि पांढरी गांधी टोपी, वीणा, मृदंग किंवा इतर वाद्य घेतलेले पुरुष, डोक्यावर पाण्याचे भांडे किंवा तुळशीचे रोपटे घेतलेल्या महिला. रस्त्यांच्या एका बाजूला ट्रकचे हॉर्न वाजत आहेत आणि दुसऱ्या बाजूला यात्रेकरूंचे मोठ्याने मधु मंत्रोच्चार. सुरुवातीला फक्त उभे राहून मिरवणूक पुढे जात असताना पाहणे एवढेच. वारी यात्रा ही वारकरी पंथाची एक महाराष्ट्रीय वैष्णविक धार्मिक परंपरा. विठ्ठलाच्या निवासस्थान मानले जाणारे पंढरपूर या पंढरपूरचे केंद्रस्थान राहिले आहे. जरी ही वारी वर्षातून 4 वेळा केली जात असली तरी चैत्र, माघ, आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात आषाढ ही सर्वात मोठी आणि सर्वात प्रमुख यात्रा मानली जाते.
आषाढवारी ज्याला आपण ओळखतो ती सामान्यतः पंथातील अनेक संत कवींच्या समाधी इथे उगम पावते आणि आषाढ एकादशीच्या आषाढ शुभ पंधरवड्याच्या 11व्या दिवशी पंढरपूरच्या मंदिर नगरीत संपते. सरासरी 3 आठवड्याचा हा प्रवास आणि पारंपरिकपणे पूर्णपणे पायी चालत जाण्याचा हा प्रवास वारकऱ्यांसाठी त्यांच्या श्रद्धेचे पुष्टी करणाऱ्या आणि त्यांच्या संत कवीचे स्मरण करण्याचा एक मार्ग आहे. खरं तर वारकरी ह्या शब्दाचा अर्थ वारी करणारे असा होतो आणि बहुतेकदा ही तीर्थयात्रा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला संबोधित करण्यासाठी वापरला जातो, मग तो पंथाचा औपचारिक सदस्य असो वा नसो. वारी यात्रेत सहसा एक नाही तर अनेक मोठ्या आणि लहान पालख्या असतात, ज्या विशिष्ट संत कवींना समर्पित असतात. सर्वात जुने, सर्वात मोठे आणि सर्वात प्रमुख पालख्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांना समर्पित असतात. पहिले 13व्या शतकातील संत होते ज्यांनी भगवद्गीतेवरील मराठी भाष्य ज्ञानेश्वरी लिहून पंथाची पायाभरणी केली, जी वारकऱ्यांना मुख्य ग्रंथ बनली आहे. नंतरचे 17व्या शतकात राहत होते. त्यांनी विठ्ठलासाठी असंख्य अभंग, भक्तिपर कविता लिहिले आणि भक्तीमध्ये भजन आणि कीर्तनाचा वापर करण्यास जोरदार समर्थन दिले. आपल्या पूज्य संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची परंपरा सुरू करणारे तुकाराम होत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज 19व्या शतकाच्या सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील एक श्रीमंत सरदार हैबतराव बाबा आरफळकर यांनी वारीमध्ये इतरही मोठे बदल घडवून आणले. एक माजी सैनिक म्हणून त्यांनी निश्चित वेळापत्रक आणि शाही उपकरणे वापरून लष्करी मिरवणुकीसारखी ही यात्रा आयोजित केली. त्यांनी रथावर नेण्यासाठी आकर्षक सजवलेल्या पालख्यात पादुका ठेवण्याची प्रथा देखील सुरू केली. पंढरपूरला जाणारी वारकरी यात्रा कशी आणि का सुरू झाली याबद्दल अनेक मते आहेत, परंतु ती किमान 7-8 शतके जुनी असल्याने मानले जाते. तथापि संत कवींना समर्पित विशिष्ट मिरवणुका तुलनेने नवीन आहेत आणि हैबतराव बाबांच्या नवोपक्रमानंतरच वारीने सध्याचे स्वरूप धारण केले. वारीवर वाटेत अनेक समारंभ केले जातात, जसे की लोकप्रिय रिंगण, 2 घोड्यांची शर्यत ज्यापैकी एकावर स्वार नसतो. शेवटी हा घोडाच सामान्यतः शर्यत जिंकतो, कारण संत स्वतः त्यावर स्वार होतात असे मानले जाते. ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालखी व्यतिरिक्त गेल्या काही वर्षात इतर अनेक जण वारीत सामील झाले आहेत. अशा प्रत्येक मिरवणूक येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या वाढतच आहे, काहीशे ते काही लाखापर्यंत. वारकऱ्यांचे आश्रय दाता देवता आहे पंढरपूरमधील विठ्ठल, जे त्यांच्या दीर्घ आणि कठीण प्रवासाच्या शेवटी त्यांची वाट पाहत असतात. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवाची एक काळी मूर्ती आहे, जी विटासारख्या उंच व्यासपीठावर उभी आहे, ज्याचे हात वरवर आहेत. विष्णू कृष्णाचे रूप मानले जाणारे पुंडलिक नावाचे एक पौराणिक ऋषी विठ्ठलाला पंढरपूरला घेऊन आले. त्यांनी देवाला त्यांच्या आईवडिलांवरील भक्तीने इतके प्रभावित केले की विठ्ठलाला त्यांचे दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागले. तथापि पुंडलिक आपल्या पितृत्वाच्या कर्तव्यात इतका व्यस्त होता की त्याने विठ्ठलाला विठावर उभे राहण्यास सांगितले, ज्यामुळे देवतेला त्याचे वेगळे नाव आणि एक विशिष्ट भूमिका मिळाली. तीर्थयात्रा किंवा तीर्थयात्रेपेक्षाही वारी हा एक मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो, जिथे पालखी, रथ, वारकऱ्यांनी वाहून नेलेली वीणा आणि तुळशीची रोपे आणि विठ्ठल आणि रुक्मिणीच्या प्रतिमापासून ते सर्व काही फुलांनी आणि सजावटीने सजवलेले जाते. पंढरपूरला जाताना पालखी जिथे थांबते ती अनेक ठिकाणी अतिशय सुंदरपणे सजवली जातात आणि पालखीच्या दर्शनासाठी स्थानिक लोक गर्दी करतात. अशा ठिकाणी अनेकदा मेळे भरतात. ग्रामीण भागातील शेतीप्रधान पार्श्वभूमीचे वारकरी स्वतः साधे आणि
निर्भय पोशाख परिधान करतात. ज्यांना परवडते ते घाटात प्रवास करण्यासाठी त्यांच्या साधनसंपत्तीचा वापर करतात. बरेच जण त्यांच्या जेवणासाठी आणि इतर गरजासाठी दानशूरावर अवलंबून असतात. बहुतेकदा धर्मशाळा धार्मिक भरलेली असतात ना बाहेर झोपतात. पाऊस किंवा साधनसंपत्तीचा अभाव वारकऱ्यांचा उत्साह कमी करू शकत नाही. जे नेहमीच मृदंगाच्या तालावर झुलण्यास किंवा त्यांच्या सहयात्रीचे हात धरून फुगडीच्या खेळादरम्यान सोडून देण्यास तयार असतात. पंढरीचा विठोबा, ज्याला विठ्ठल, विठ्ठू माऊली आणि पांडुरंग म्हणूनही ओळखले जाते, हे हिंदुस्थानी लोकांमध्ये प्रामुख्याने पूजनीय हिंदू देवता आहे. त्यांना सामान्यतः विष्णू किंवा त्यांचा अवतार श्रीकृष्णाचे यांचे अवतार मानले जाते. विठोबाला बहुतेकदा एका काळ्या मुलाच्या रूपात चित्रित केले जाते, जो विटेवर हात वर करून उभा असतो. कधीकधी त्याची मुख्य पत्नी रखुमाई सोबत असते. 340व्या पालखी सोहळ्यात लाखो भाविकांच्या साक्षीने विठ्ठू नामाच्या गजर टाळ मृदुंगाच्या आवाजात, लाखो भाविक टाळ मृदुंगाचा गजर आणि जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल चा जयघोष यामध्ये पारंपरिक वारीचे स्वरूप पुन्हा एकदा पाहायला अनुभवायला मिळाला. पंढरपूरची वारी ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी आध्यात्मिक तीर्थक्षेत्रापैकी एक आहे, जिथे लाखो भाविक भगवान विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एकत्र येतात. छोटा छोटा मावली वाजो वाजो टाळ वाजो. लाखो भक्तांच्या ही भाविकांच्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या आवाजाने शिकवणीचा सन्मान करते, ज्यांनी भगवान विठ्ठलाबद्दल प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला. ही तीर्थयात्रा शतकानुशतके पाळली जातात. ती एक जिवंत परंपरा आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वर्षाचे प्रतीक मानली जाते. पंढरपूरची वारी हे केवळ एक चाल नाही, ही श्रद्धा, एकता आणि भक्तीचा प्रवास आहे, जो दरवर्षी लाखो हृदयांना जोडतो. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, 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 विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. छोटे माऊली रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हरी. रामकृष्ण हरी राम.
संसार उद्ध्वस्त करी दारू बाटली स्पर्श नका करू या कृष्ण हरी मौली राम कृष्ण हरी हे लागलेली आहे लाईन दर्शनाची, माऊलीच्या दर्शनाची पादुका 1, 2, 3 किलोमीटर पर्यंत हे बघा तुफान गर्दी आहे, सिंगल लाईन आहे माऊलीच्या दर्शनासाठी। राम कृष्ण हरी 2 ते 3 तास लागतात दर्शन व्हायला या रांगेत। हे सासवडमध्ये मुक्कामी आहे आज, त्या दर्शनासाठी लागलेली नर्मदे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। गणपती बाप्पा मोरया।
हाय दोस्तों, कैसे हो? सब ठीक हो ना? ख्याल रखो अपना और अपनों का। साथ ही साथ वीडियो देखते रहिए, सब्सक्राइब करिए, अपने दोस्तों को शेयर कीजिए और सब्सक्राइब करने के लिए कहिए। अपने त्योहार, तिथि और मंत्रों के बारे में भी आपको जानकारी देते रहूँगा। ख्याल रखिए अपना और अपनों का। मिलते हैं अगले वीडियो में। नर्मदे हर, नर्मदे हर। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि।